वेलकम टू सीसॉ किचन। तर आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठापासून तळणीचे मोदक। तर तळणीचे मोदक बनवण्यासाठी आज मी इथे सुकं खोबरं वापरलेलं आहे। तुम्ही ओल्या खोबऱ्याचाही वापर करू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे। सुक्या खोबऱ्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। तर तुकडे करून झालेले आहेत। आता मिक्सरला फिरवून घेऊयात आणि आता यामध्ये गूळ मिक्स करूयात। जसं गोड आवडत असेल त्याप्रमाणे गूळ मिक्स करायचा आहे। यामध्ये तुम्ही खसखसही भाजून घालू शकता। तर मी अगदी सिंपल पद्धतीने बनवत आहे। तर यामध्ये गूळ मिक्स करून मिक्सरला फिरवून घेतलेला आहे। त्याच पद्धतीने आता आपण सेकंड बॅचही काढून घेऊयात। तर बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने आपला मोदकामध्ये भरण्याचं सारण तयार झालेलं आहे। आणि त्यामध्ये आता काजू आणि बदाम आपण तुकडे करून किंवा अशा पद्धतीने कट करून टाकू शकतो। तर आता सारण तयार आहे आणि कणिक जी आहे ती आपण जी नॉर्मल चपातीसाठी बनवतो तशीच आहे। तर आता याची आपण छोट्या छोट्या लाट्या करून घेऊयात, म्हणजे आपल्याला मोदक बनवण्यासाठी सोपं जाईल। स्टेप बाय स्टेप अशी प्रोसेस करून घेतल्यावर मोदक बनवायला सोपे होतात। आणि तुम्ही जर खूप जास्त प्रमाणामध्ये मोदक बनवणार असाल तर अशा लाट्या जेव्हा आपण बनवून ठेवतो तेव्हा त्याला पीठ किंवा थोडासा तेलाचा हात लावायचा, म्हणजे लाट्या एकमेकांना चिटकत नाहीत। तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही एक मोठी पोळी लाटून त्याची छोटे छोटे वाटीच्या साहाय्याने अशा पुऱ्या काढून घेऊ शकता। आपल्याला जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। आणि बघू शकता सारण भरून अशा पद्धतीने आपण मोदक बनवून घेणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे। मी याच पद्धतीने नेहमी बनवते आणि खूप जास्त 101 असेही मोदक मी या पद्धतीने तळणीचे बनवलेले आहेत। तरच मला ही पद्धत खूप सोपी वाटते, कारण आपण प्रसादाला वगैरे जास्त न्यायचे असतील तर खूप पटकन बनवून तयार होतात। तर बघू शकता मोदकाला डिझाईनही खूप छान येत आहे। कारण आपल्याला जेव्हा जास्त बनवायचे असतात तेव्हा काहीतरी सोपी पद्धत पाहिजे असते। तर बघू शकता आपले जे बोटं आहेत त्या बोटांवरती आपल्याला खोल भाग करायचा आहे आणि वाटीसारखा, आणि त्यामध्ये नंतर सारण भरायचं आहे, म्हणजे सारणही बाहेर येत नाही आणि मोदक आपला फुटणारही नाही तळताना, सारण जर व्यवस्थित भरलं गेलं तर। तर सर्व मोदक आपले बनवून झालेले आहेत आणि सारण उरलेलं आहे तर ते आपण फ्रीजमध्ये डब्यामध्ये घालून ठेवू शकतो। आपण पुन्हा ते यूज करू शकतो। तर तेल छान तापलेलं आहे। आता मोदक आपण तळून घेऊयात। या पद्धतीने एकदा मोदक तुम्ही बनवून बघा, नक्कीच आवडतील। बऱ्याच माझ्या मैत्रिणी बनवतही असतील, पण ज्या बनवत नाहीत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर उलटपालट करून घेऊयात मोदक आता। आणि जे एकदम सुरुवातीला 2 मोदक घातले होते तर तेल जास्त तापल्यामुळं थोडंसं खालचा भाग त्याचा जळालेला आहे। मोदक मस्त असे सोनेरी रंगावरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत। सारण तुम्हाला जसं आवडत असेल त्या पद्धतीने बनवू शकता। तर मोदक आपले तळून झालेले आहेत, बघू शकता। मस्त असे गणपती बाप्पाला आपण नैवेद्यासाठी मोदक बनवू शकतो सोप्या पद्धतीने, जास्त काही तामझाम न करता। तर आजचे बनवलेले तळणीचे मोदक तुम्हाला कसे वाटले, आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर गणपती बाप्पाचं आगमन लवकरच होणार आहे, तर आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवणार आहोत, कारण 11 दिवस
बाप्पांना वेगवेगळ्या प्रकारचे मोदक आपण बनवत असतो. तर आजची ही मोदकाची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि आवडली तर कमेंट करायला विसरू नका. तर बघू शकता मोदकामध्ये सारण अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि मस्त असे गणपती बाप्पांसाठी मोदक तयार झालेले आहेत. तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.